मैं अभिषेक गोनी न्यूज़ में आप सभी का स्वागत है। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे द्वारा थाने शहर में स्वच्छता अभियान शुरू किया गया है। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने अपने हाथों से झाड़ू लगाकर और रोड पर पानी मारकर लोगों को अपने परिसर को और स्वच्छ रखने को कहा है। थाने शहर के वागले एस्टेट में मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के विधायकी क्षेत्र में साफ सफाई अभियान शुरू हो गई है और इसमें 5000 से ज़्यादा लोग हिस्सा ले रहे हैं। ये अभियान आज से 24 जनवरी 2024 तक चलेगा। सड़कों से सूखा कचरा और नालों से गीला कचरा निकाल दिया गया है और शहर को ग्रीन करने के लिए पेड़ लगाने को कहा गया है। वर्षा के समय जल जमीन तक पहुंचे, इसके लिए भी विशेष अभियान चलाए जा रहे हैं। शहर में साफ सफाई से बीमारी खत्म हो जाएगी। यह अध्ययन चरणबद्ध तरीके से पूरे राज्य में आयोजित किया गया है, इसलिए नगर पालिका में प्रतिस्पर्धा है पर निकले हैं, जनता सड़कों पर निकली है। मुख्यमंत्री ने नए साल में सभी के लिए खुशहाली और सभी के लिए न्याय की कामना की है। थाने शहर में सफाई अभियान में मुख्यमंत्री के अलावा पुलिस कमिश्नर आशुतोष डुमरे, मनपा अध्यक्ष अभिजीत भांगर, कलेक्टर अशोक शिंगारे, विधायक रविंद्र फाटक सहित 2000 सफाई कर्मचारी, 3000 से अधिक स्कूल के बच्चे और एनजीओ साफ सफाई अभियान में शामिल होकर आज श्रमदान किया है। इस पर एकनाथ शिंदे जो महाराष्ट्र के मुख्यमंत्री हैं, इन्होंने क्या कहा, आइए देखते हैं इस खास रिपोर्ट में। परंतु वर्षाच्या समारोप प्रसंगी एक अभियान आपण सुरू केलेलं आहे, डीप क्लिनिंग ड्राईव्ह। हे अभियान मुंबईतून सुरू झालं, आज ठाण्यामध्ये त्याला सुरुवात होती आहे। आज जवळपास 5000 पेक्षा जास्तीचे आज स्वच्छता दूत या ठिकाणी आहेत आणि खऱ्या अर्थाने यामध्ये महापालिका आयुक्तांनी एक चांगलं प्लॅनिंग केलेलं आहे। एक मोठा विभाग घ्यायचा आणि इतर विभागातले कर्मचारी आणि मॅनपॉवर मशिनरी इकडे आणायची आणि त्यांनी त्याप्रमाणे आज पाहिलंय की पहिले रस्ते स्वच्छ केले जातात झाडूने, त्यानंतर रस्त्यावरची माती ब्रशनी केली जाते, स्क्रबिंग केलं जातं आणि त्यानंतर प्रेशर पाईपने पाणी मारलं जातं। अशा प्रकारची संकल्पना आहे आणि त्यामुळे आजच्या या अभियानामधून हे अभियान आजपासून 24 फेब्रुवारीपर्यंत हे सुरू राहणार आहे। विभागामध्ये अशा प्रकारची मॅनपॉवर मोबिलाइज करून, मशिनरी मोबिलाइज करून त्या भागामध्ये रस्ते, फुटपाथ, आतली गटारं, फुटपाथची गटारं, नाले, पब्लिक टॉयलेट, अंतर्गत रस्ते, अंतर्गत पायवाटा, गल्ल्या हे सर्व यामध्ये स्वच्छ होणार आहे। आणि त्याचबरोबर ज्या ज्या ठिकाणी मेडियनमध्ये वृक्षारोपण करायचं आहे, वृक्षारोपण ज्या ज्या ठिकाणी ग्रीन कवर तयार करण्याची संधी आहे तिकडे ग्रीन कवर तयार करायचं आहे। अर्बन फॉरेस्ट तयार करायचं आहे। पोल्यूशन कमी करण्यासाठी जे जे काही वापरायचं आहे त्याचा वापर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या सूचना दिलेल्या आहेत। पडलेलं पाणी जमिनीमध्ये झिरपलं पाहिजे, पाण्याची लेवल वाढली पाहिजे, हा एक कन्सेप्ट त्यांनी घेतलेला आहे। आणि त्याचबरोबर भिंती ज्या आहेत, फ्लायओव्हरच्या खालची जे काही जागा आहे ती स्वच्छ करणं, रंगरंगोटी करणं, ती लोकांना वापरण्यासाठी उपलब्ध करून देणं, हे सगळं या स्वच्छता अभियानामध्ये आहे। त्यांनी एक लोगो तयार केला आहे, ठाणं बदलतंय, ठाणं बदलतंय आणि खऱ्या अर्थाने आपण त्या बदलाची सुरुवात पाहिलेलं आहे। आज इथे बघा एक चौक, भव्य दिव्य असा चौक उभा केलेला आहे। आज अनेक ठिकाणी अशा वास्तू ठाण्यात उभ्या राहिलेल्या आहेत आणि म्हणून स्वच्छता अभियानामध्ये सर्व जे काही एनजीओ या ठिकाणी सामील झालेले आहेत त्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो। आणि खरं म्हणजे या स्वच्छता अभियानाचा खरा हिरो कोण असेल तर यामध्ये साफसफाई कर्मचारी हा या स्वच्छता अभियानाचा खरा हिरो आहे। आणि म्हणून त्यांनी देखील उत्स्फूर्तपणे आज ठाण्यामध्ये स्वच्छ अभियानामध्ये झोकून देण्याचं ठरवलेलं आहे। ज्या ज्या ठिकाणी वर्षानुवर्ष कचरा पडला होता तिथं कुणी पाहिलं नव्हतं, आज पाईपलाईनचा परिसर आपण पाहिलेला आहे। त्या ठिकाणी होणारी रोगराई यामुळे रोगराई दूर होईल, ठाणं स्वच्छ, सुंदर आणि निरोगी ठाणं होईल, प्रदूषणमुक्त ठाणं होईल, अशा प्रकारचं ठाणं लोकांना अपेक्षित आहे।
हे फक्त मुख्यमंत्र्याचं अभियान नाही, हे महापालिकेचं अभियान नाही, राज्य सरकारचं अभियान नाही, तर लोकांचं अभियान आहे। ही लोक चळवळ व्हावी, एक जनजागृती, लोकांमध्ये क्रांती या अभियानाच्या माध्यमातून आपल्याला दिसेल अशा प्रकारचं अभियान आज सुरू झालेलं आहे। हा टप्प्याटप्प्याने संपूर्ण राज्यभर हे डीप क्लिनिंग ड्राईव्ह हे अभियान जे आहे हे राज्यभर चालणार आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याचा इम्पॅक्ट स्वच्छ महाराष्ट्र, स्वच्छता अभियान याच्या माध्यमातून होणार आहे। कारण आम्ही महापालिकांमध्ये देखील स्वच्छतेमध्ये स्पर्धा लावलेल्या आहेत, नगरपालिकांमध्ये स्वच्छतेबाबतीत स्पर्धा लावल्यात, चांगली मोठी मानाची बक्षिसं लावलेली आहेत, जेणेकरून या ठिकाणी सगळ्या लोकांची इन्व्हॉल्वमेंट या स्वच्छता अभियानामध्ये होईल। की 3 राज्यामध्ये NDA म्हणजे भाजप सरकार या ठिकाणी आलेलं आहे आणि त्यामुळे येणाऱ्या 2024च्या लोकसभा निवडणुकीत देखील लोकांनी ठरवलेलं आहे। लोकांनी जसं मोदींनी गॅरंटी दिली, मोदींची गॅरंटी लोक ॲक्सेप्ट करतात, विश्वास ठेवतात। इतर लोकांनी दिलेली गॅरंटी फेल होते, मोदी गॅरंटी फेल होत नाही आणि मग 3 राज्यामध्ये मोदी गॅरंटीवर विश्वास ठेवला आहे। आता लोकांनी गॅरंटी दिलेली आहे की पुन्हा 2024ला मोदीजी या देशाचे प्रधानमंत्री। बॅनर घे ना, स्वच्छ भारत मिशनचा बॅनर, तो बॅनर हा खाली घे, थोडा खाली घे। निलेश तुम्ही दर्शवू कचरा ऐसे ही तमाम वीडियोस और अपडेट्स के लिए देखते रहिए गोंडवी न्यूज़। आपकी जानकारी हमारी जिम्मेदारी। जिसने अभी तक हमारे चैनल को सब्सक्राइब नहीं किया है, सब्सक्राइब करके बेल आइकन जरूर दबा लीजिए और इस वीडियो को ज़्यादा से ज़्यादा ग्रुप में शेयर करिए। ये वीडियो आपको कैसे लगी कमेंट्स करके ज़रूर बताइए। जय हिंद, जय महाराष्ट्र।